नमस्कार मित्रांनो, जय माता दी, जय अंबे. आई सप्तशृंगी देवीच्या चरणी कोटी कोटी नमन करत आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. आज आपण पाहणार आहोत धनुर्मासातील एक अलौकिक दैवी आणि श्रद्धेने भरलेला क्षण, जिथे स्वतः सूर्यनारायण भगवान आई सप्तशृंगीच्या चरणी आपले किरण स्पर्श करतात. आई सप्तशृंगीला नमन करतात, नमस्कार करतात. मित्रांनो, धनुर्मास हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असा कालखंड मानला जातो. सूर्यनारायण जेव्हा धनुराशीत प्रवेश करतात तेव्हापासून धनुर्मास उत्सव हा सुरू होत असतो. या काळात पहाटे केलेली पूजा, देवी उपासना आणि सूर्यनमस्कार अत्यंत पुण्यदायी मानले जातात. धनुर्मास हा विशेषतः देवी उपासनेसाठी श्रेष्ठ मानला जात असतो. आई सप्तशृंगी, आई तुळजाभवानी, आई महालक्ष्मी आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ तसेच भारतातील 51 शक्तिपीठामध्येही विशेष या धनुर्मासाचे महत्त्व मानले जाते. सप्तशृंगगडावर धनुर्मासाला वेगळेच महत्त्व आहे. सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी धरके भार मुक्ता बळाची देव जय मंगल मूर्ती ओसे राजमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्ना गजिता पारा गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंभेश्वरा हिरे ललिता मुकुटा शोभा डोभारा तीनो पुरे शरणी आगरिया लावण्य सुंदर मस्ताकी बाळा ते दुनिया जल निर्मल वाहे गुणा जय देव महादेव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरतीयो वाळू भावार्थियो वाळू कर्पूर गौरा होळा नयनी विशाळा रांगी पार्वती सुमनांच्या माळा उदिती मुंगा मित्रांनो, धनुर्मासातील प्रत्येक रविवारी म्हणजे येणाऱ्या धनुर्मास या काळातील येणाऱ्या प्रत्येक रविवारी एक अद्भुत घटना श्री क्षेत्रावरती होत असते. सकाळी साधारणपणे सुमारे 7 वाजेच्या दरम्यान सूर्यनारायणाचे किरण थेट आई भगवतीच्या मंदिरातून आईच्या चरणी स्पर्श होत असतात. हा क्षण केवळ पाहण्यासाठीच तर अनुभवण्याचा सुद्धा असतो. यासाठी देशभरातून तसेच विदेशातून सुद्धा लाखो भाविक येत असतात. धनुर्मासातील येणाऱ्या प्रत्येक रविवारी सकाळी लवकर पूजा ही होत असते देवीची. त्यासाठी विविध ठिकाणाहून, विविध राज्यातून आणि विविध देशातून लोक हे सप्तशृंगगडावरती येत असतात. श्रद्धा, निसर्ग याचा संगम असा हा क्षण श्री क्षेत्रावरती धनुर्मास काळात होत असतो दर रविवारी. या क्षणी संपूर्ण मंदिर परिसर आई सप्तशृंगी माता की जय या घोषणेने भरून जातो. भाविकांच्या डोळ्यात आनंद अश्रू, मनात समाधान आणि हृदयात भक्ती ओसंडून वाहते. धनुर्मास आपल्याला सांगतो, लवकर उठा, शुद्ध विचार ठेवा, ईश्वराशी नाते जोडा, निसर्गाच्या लयीप्रमाणे आपले जीवन जगायला शिका. आई सप्तशृंगीच्या कृपा आपल्या सर्वांवरच सदैव राहो. आजची व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत. या व्हिडिओत आवडलेलं तुम्हाला क्षण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या सोशल साईट्सवरती फॉलो करा. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा
आणि आई सप्तशृंगीच्या भक्तांपर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. जय माता दी, जय अंबे. धन्यवाद.